Hello everyone, welcome back to Chibu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण पॅकिंग चालू केलेलं आणि पॅकिंग शिकत असताना मी सांगितलं 3 डायमेन्शन मध्ये शिकायचं. फर्स्टली मी तुम्हाला 1 डायमेन्शन लिनियर अरेंजमेंट कशी असते ती शिकवली. त्यानंतर आपण बघितलं 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शनचे 2 भाग केलेले. फर्स्ट मध्ये काय होतं, एका खाली एक प्रॉपरली लेयर अरेंज केली आणि तिला नाव दिलं ए टाइप ऑफ अरेंजमेंट किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. नंतर आपण दुसरी अरेंजमेंट बघितली ज्याच्यामध्ये पहिली लाईन प्रॉपर अरेंज्ड आहे, बट सेकंड लाईन मध्ये एका खाली एक ॲटम येण्याऐवजी 2 ॲटमच्या मध्ये जे डिप्रेशन तयार झालंय तिथे ॲटम ठेवला आणि ती लेयर भरत गेलो. थर्ड कशी ठेवली आपण, सेम लाईक फर्स्ट, आणि फोर्थ कशी ठेवली आपण, सेम लाईक सेकंड. म्हणून आपल्याला ए बी काइंड ऑफ अरेंजमेंट भेटली, जिलाच आपण नाव दिलं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता मला या लेयर्सचं काम लागणार आहे म्हणून मी इथं ते ड्रॉ करून घेतले. 2 डायमेन्शन वरूनच आपण पुढे 3 डायमेन्शन कडे चाललो. 2 डायमेन्शन जसे 2 टाइपचे आहेत तसं मी 3 डायमेन्शनला पण काय घेतलं, 2 एरोज करून घेतले. आता 3 डायमेन्शन मधला फर्स्ट पोर्शन शिकण्यासाठी 2 डायमेन्शनचा फर्स्ट पोर्शनची हेल्प घ्यायची. आता हेल्प म्हणजे काय, हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला याला तुमची सगळ्यात बेसची लेयर मानायची. स्क्वेअर क्लोज पॅकिंग ही आता तुमची बेस लेयर असणार आहे. फरशीवरती असे सगळे ॲटम्स तुम्ही अरेंज करा फरशीवरती. मग चला मी चालू करते. प्रॉपरली एका खाली एक ॲटम्स अरेंज्ड असणार आहेत. हे कुठे चाललंय, फरशीवरती अरेंज करताय तुम्ही, वन आफ्टर द अदर. ओके, किती पण लेयर्स करा तुमच्या मर्जीनुसार, तिकडे इकडे वर खाली तुमच्या मर्जीनुसार. बट बेसिकली ही काय झाली, फर्स्ट लेयर. ही लेयर म्हणते मी आता ही सगळ्यात खालची लेयर आहे म्हणून मी तिला काय म्हणते, लेयर ए. बघा काय म्हटलं, या फुल लेयरला मी ए लेयर नाव दिलं, फुल लेयरला. आता आपल्याला सेकंड लेयर याच्या वरती ऍड करायची. फरशीवरती असे सगळे ॲटम्स आहेत, दुसरी लेयर आणून त्या फरशीच्या वरच्या लेयरवर ठेवायची. नुसते लेयर्स बनवायचे. फर्स्ट लेयर, त्याच्यावरती सेकंड, त्याच्यावरती थर्ड, त्याच्यावरती फोर्थ. पूर्ण फरशीपासून जोपर्यंत तुम्ही रूफला टच होत नाही, छताला टच करत नाही, तोपर्यंत अशा लेयर्स आपल्याला वरती अरेंज करायचे. सो सगळ्यात खालची बेसिक पहिली लेयर होती ती काहीतरी अशी दिसत होती. फुल लेयरला नाव दिलं ए लेयर. आता त्याच्यावरती दुसरी लेयर ठेवायची, पण ती ठेवताना आहे तशीच या ॲटम वरती तुम्ही काय करणार, नवीन ॲटम ठेवणार. जो खाली आहे त्याच्यावरती दुसरा ॲटम, खाली आहे त्याच्यावरती दुसरा ॲटम, आणि असे ॲटम्स एका वरती एक ठेवत चाललाय. आता येल्लोच्या वरती लव्हेंडर किंवा व्हायलेट, जो काही कलर येतो, प्रॉपरली वरती ठेवत गेलीये मी. बघा, याच्यावरती हा, याच्यावरती हा, याच्यावरती हा. आणि ही जी दुसऱ्या कलरची लेयर आहे, ही दुसरी वरची लेयर, तिला मी लेयर कुठली म्हणणार, एच म्हणावी लागणार का. बघा, कारण सेम जशी खालची लेयर होती, फर्स्ट लेयर होती, सेम जशी फर्स्ट लेयर होती ए लेयर, तशीच माझी सेकंड लेयर आहे म्हणून मी तिला परत नाव काय देणार, ए लेयर. परत ही लव्हेंडर लेयर कोणती झाली तुमची, ए लेयर. आता मी म्हणतेय थर्ड लेयर अरेंज करा, आणि थर्ड लेयर पण कशी पाहिजे, सेम. थर्ड लेयरचे ॲटम्स पण कसे काढतीये बघा, मी त्याच्यावरतीच काढायचे, त्याच्यावरतीच ठेवले, त्याच्यावरती ठेवलं, वरती ठेवला. सिमिलरली तिसरी लेयर पण तुमची पहिल्या आणि दुसऱ्या लेयर सारखीच दिसेल, पहिल्या आणि दुसऱ्या लेयर वरतीच असेल. सो ही थर्ड लेयर जी आहे सेम आहे फर्स्ट अँड सेकंड सारखी. सो मी थर्ड लेयरला सुद्धा काय नाव देईन, परत ए नाव देईन.
फोर्थ लेयर, फिफ्थ लेयर, सिक्स्थ लेयर, किती पण लेयर्स ऍड करा, पण सगळ्या लेयर्स फरशीपासून ते छतापर्यंत सगळ्या लेयर्स कशा असणार आहेत आपल्या एक्झॅक्टली सिमिलर. म्हणून हे 3 डायमेन्शन स्ट्रक्चरला नाव देतात ए ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट, बट कशामध्ये इन 3 डायमेन्शन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी स्क्वेअर शिकवताना म्हटलेलं तुम्हाला की जरी तुम्ही ए ए ए ए म्हणत असाल तरी पुढे 2 डायमेन्शन म्हणायला विसरायचं नाही. ए ए ए ए इन 2 डायमेन्शन म्हणजे ही अरेंजमेंट, ओनली 1 लेयर ए ए ए ए. बट ह्याला जेव्हा तुम्ही एक लेयर मानताय आणि अशा अनेक लेयर जेव्हा 3 डायमेन्शन मध्ये सेट करताय, हा अख्खा बंच म्हणजे तुमची 3 डायमेन्शन ए ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. सो तुम्हाला जर एक लेयर दिसत असेल तर ती 2 डायमेन्शन अरेंजमेंट आहे. जर तुम्हाला असा ब्लॉक दिसत असेल तर ती तुमची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. आणि थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर आता लक्षात येईल की ह्या 3 डायमेन्शनचा जर मी छोटा पोर्शन असा बाहेर काढला, चला हा तुम्हाला स्क्वेअर दिसतो आणि 3 डायमेन्शन असल्यामुळे मागे पण ॲटम्स आहेत हे. सो मी असं म्हणू शकते का की यातनं मी असा क्यूब बाहेर काढला तर मला काहीतरी अशी अरेंजमेंट दिसेल. यातून मी एक क्यूब बाहेर काढला तर मला असं दिसेल की प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम दिसेल, एक एक ॲटम दिसेल. आणि हे कोण होतं? सिंपल क्यूबिक युनिट सेल, SCC, सिंपल क्यूबिक युनिट सेल. याचाच अर्थ जेव्हा लेयर ए रिपीटेटिंगली 3 डायमेन्शन मध्ये अरेंज होते तेव्हा त्याचा छोटा पोर्शन असतो सिंपल क्यूबिक युनिट सेल. म्हणून याला आपण डिटेल मध्ये शिकलो. बरोबर आहे का? येस. आता एकदा याचा स्क्रीनशॉट करा हवं तर. ओके, मग आता आपण बघूया नेक्स्ट. 2 डायमेन्शनचा फर्स्ट पोर्शन उचलला, 3 डायमेन्शनचा फर्स्ट पोर्शन कंप्लीट केला. आता 2 डायमेन्शनचाच सेकंड पोर्शन, सेकंड टाइप उचलायचा आणि तो टाइप कंप्लीट करायचा. याचा अर्थ काय असणार आहे? आता ही जी लेयर दिसतीये तुम्हाला ही तुमची बेस लेयर असणार आहे. मग चला बेस लेयर काढून घेऊया. बेस लेयर काढून घेऊया. पहिले ॲटम्स तर नीट काढले, पण नंतर काय झालं? खालचे ॲटम्स काढताना मी डिप्रेशन्स मध्ये ठेवले. सेकंड लेयर ही डिप्रेशन मध्ये होती. पण हे तर मी 2 डायमेन्शन मध्ये आधीच करून बसली, अजून केलं नाही आपण लास्ट लेक्चर मध्येच. तीच लेयर आता उचलायची आणि ह्या पूर्ण लेयरला आता आपण काय म्हणणार? लेयर ए. ही जी खालची लेयर आहे फुल लेयर, फुल लेयर, फुल लेयर, ही लेयर आता कोणती आहे आपली? लेयर ए, लेयर ए. आता याच्यावरती आपल्याला अजून एक थर बसवायचा आहे, अजून एक सेट आणायचा आणि याच्यावरती बसवायचा. स्टार्ट करूया का फिलिंगला याचं काम? चल, सेकंड जी मी लेयर बसवतीये ती एकदा बघा मी काय करतीये. आहे तशी हीच लेयर ओव्हरलॅप नाही करणार आहे मी. ही आणली, याच्यावरच दुसरी बसवली, याच्यावरच तिसरी बसवली, नाही. दुसरी लेयर मी काहीतरी वेगळी बसवतीये. मी तुम्हाला हवं तर या पिंक कलरचे चॉकने दाखवते. हे जे 3 ॲटम्स तुम्हाला दिसतात, 3 ॲटम्स तुम्हाला दिसत असतील, 1 2 3. हे 3 ॲटम्स कुठले आहेत? बेस लेयरचे किंवा फर्स्ट लेयरचे. मी तुम्हाला ते 3 ॲटम दाखवले. या 3 ॲटमच्या मध्ये ही जी वॉइड आहे त्या वॉइडला मी आता क्लोज करणार आहे. या 3 ॲटम्सच्या मध्ये ही जी वॉइड आहे ती वॉइड आता मी क्लोज करणार आहे. त्यासाठी मला ॲटम कुठे ठेवावा लागेल? इथे. आय होप दिसतोय किंवा मी ब्ल्यू कलर घेते. ती वॉइड मी आता क्लोज केली. बघा पुढचे 3 ॲटम घ्या आता. हा ॲटम, हा ॲटम, हा ॲटम. याच्यामध्ये ही वॉइड दिसत असेल तुम्हाला. ही वॉइड आपल्याला क्लोज करायची आहे. म्हणजे ॲटम कुठे ठेवणार आपण आता?
हा असा काहीतरी, आणि हे कंटिन्युअसली पुढे 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 काय होत जाईल, चालू होत जाईल कंटिन्युअसली पुढे. तुम्हाला लक्षात येईल आता मी काय करतेय बघा. नेक्स्ट जेव्हा मला याला बसवायचंय, या दोन ब्ल्यू ॲटम्सनी जे डिप्रेशन तयार केलंय, हे जे डिप्रेशन तयार केलंय याच्यावरती मी असं ॲटम ठेवलंय. या दोन ॲटम्सनी जे डिप्रेशन तयार केलं त्याच्यामध्ये मी ॲटम ठेवलं. इकडे पण हे कंटिन्यू होत जाणार आहे तिकडे. आता काय होईल, याच्या खाली ॲटम आहे, इथे ॲटम आहे, इथे ॲटम आहे. पुढे काय होईल, हे दोघं ॲटम आहेत, यांचं डिप्रेशन इथे, इथे ॲटम येईल, या डिप्रेशन मध्ये ॲटम येईल, पुढे ॲटम येईल, मागे सुद्धा मी काढू शकते, इथे ॲटम येईल. आता ते किचकट झालं. पण जर तुम्हाला ब्ल्यू कलरचा चॉक फक्त मी बघा म्हटलं की ब्ल्यू कलरचे ॲटम्स कसे आहेत, तर तुम्ही म्हणाल मॅम ब्ल्यू कलरचे ॲटम्स फक्त बघितले तरी हेच अरेंजमेंट आहे. ब्ल्यू कलरची फर्स्ट लेअर दिसते, फर्स्ट ॲटम, सेकंड ॲटम, थर्ड ॲटम, ते बघा नंतर डिप्रेशन मध्येच ठेवलेत, परत यांच्या डिप्रेशन मध्ये ठेवलेत. याचा अर्थ हीच लेअर याच्यावरती ओव्हरलॅप केली आहे, पण एक्झॅक्टली ओव्हरलॅप नाही झाली, ती थोडीशी मी सरकवली. बरोबर आहे का, कारण मला या वर्ड्सना क्लोज करायचं होतं. हे जे वर्ड्स आहेत, या ज्या रिकाम्या जागा आहेत, यांना मला क्लोज करायचं होतं. एक्झॅक्टली ओव्हरलॅप झालं असतं तर मी ए म्हटलं असतं. एक्झॅक्टली ओव्हरलॅप झालाय का फर्स्ट अँड सेकंड लेअर, नाही. त्यामुळे ही जी दुसरी लेअर आहे तिला आता मला बी म्हणावं लागेल. दुसऱ्या लेअरला मला काय म्हणावं लागेल, बी म्हणावं लागेल. आता या ब्ल्यू लेअर वरती मी अजून एक लेअर ठेवेल, पण ती कशी असेल, एक्झॅक्टली सिमिलर टू ए. याच्यावरती जी लेअर येणार आहे या ब्ल्यू वरती, ती पहिल्या लेअर सारखी असेल अशी. म्हणजे परत काय होणार, ही लेअर येलो लेअर वरती आली, हे ॲटम्स असे वरती आले. याचा अर्थ परत मी ए लेअर म्हणू शकते का, ए लेअर लावलेली, त्याच्यावरती बी लेअर लावली, परत ए लेअर लावायची, परत बी लेअर लावायची, परत ए लेअर लावायची. याचाच अर्थ हे काय व्हायला लागलं, ए बी व्हायला लागलं. पण आता डायमेन्शन कुठली आहे, ही 3 डायमेन्शन. कारण फक्त फरशीच नाही भरत आहे तुम्ही, फरशीपासून छतापर्यंत असे ॲटम्स तुम्ही लावतात, पूर्ण रूम भरताय, म्हणून 3 डायमेन्शन. सो लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं होतं. हे खूप सोपं आहे. एका लाईन मध्ये अरेंज लावलेले, बरोबर हीच लेअर त्याच्यावरती, परत अजून एक लेअर त्याच्यावरती, अजून एक लेअर त्याच्यावरती, ए ए ए ए टाईप झालं. पण हिथे अरेंजमेंट करताना तुम्ही काय केलं, बेसिक लेअर अशी लावली, खालची लेअर तुम्ही अशी लावली. मी परत एकदा शॉर्ट मध्ये दाखवायचा प्रयत्न करते. फर्स्ट जी लेअर ए होती तुमच्यासाठी, ती ए अशी होती. याच्यावरती बी लावताना तुम्ही असं ओव्हरलॅप नाही केलं, याच्यावरतीच ॲटम नाही ठेवले, कुठे ठेवले, थोडे शेजारी ठेवले. ह्या 3 मधली वॉइड तुम्ही क्लोज केली, इथे ठेवला, इथे ठेवला. आता तुम्ही बघा फक्त लव्हेंडर ॲटम्स जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मी लव्हेंडर ॲटम्स जे लावतीये ते तसेच लावतीये, डिप्रेशन्स मध्ये, डिप्रेशन्स मध्ये, डिप्रेशन्स, डिप्रेशन्स, डिप्रेशन्स. सो ही जी लेअर आहे लव्हेंडर कलरची, ती वेगळी लेअर आहे म्हणून मी नाव बी दिलं. याच्यावरती आता मला अजून एक लेअर ठेवायची आहे. ती लेअर मी कशी ठेवणार आहे आता, फर्स्ट लेअरच्या ॲटम्सच्या वरती. फर्स्ट लेअरला जसा ॲटम ठेवलाय तसा, ग्रीन वरती ओव्हरलॅपिंग. सो ही जी लेअर आहे आता तिसरी लेअर, तिला मी परत काय म्हणायला लागेल, ए म्हणायला लागेल. परत नेक्स्ट लेअर जी लावणार ती मी लव्हेंडर सारखी लावणार, बी म्हणायला लागेल. ए बी काइंड ऑफ अरेंजमेंट दिसायला लागेल तुम्हाला. इथं हा कुठला टाईप आहे वगैरे मी आत्ताच काही सांगत नाही, पण थोडंसं इमॅजिनेशन तुमचं होऊ दे. फर्स्ट लेअर आणली, त्याच्यावरती आपण सेकंड लेअर आणली, त्याच्यावरती आपण थर्ड लेअर आणली. बट ती थर्ड लेअर एक्झॅक्टली फर्स्ट लेअर साठी होती, म्हणून त्याला आपण ए बी काइंड ऑफ अरेंजमेंट म्हटलं. आता पहिला तर याचा स्क्रीनशॉट करा, परत बोर्ड रफ करू. या ए बीचे पुढचे 2 टाईप आपण शिकून घेऊया. एकदा स्क्रीनशॉट करा. आता मी परत एकदा या ए बी मधली जी खालची ए लेअर आहे, ती ए लेअर मी इथे काढली आहे आणि त्याच्यावरती बी लेअर ठेवणार आहे आपण. आता बी लेअर कशी ठेवायची आहे, इन सच अ वे
की ए लेअरनी जे ट्रायंग्युलर वॉइड बनवले ते आपल्याला क्लोज करून टाकायचे. ते आपण लव्हेंडरनी क्लोज करू. येस. आता तुम्हाला ट्रायंग्युलर वॉइड कुठे दिसतोय? हा वाला इथे. इकडे पण असणार आहे ना पुढे? इथे असेल. इकडेही मागे असणार आहे, इथे असेल. मग हे ट्रायंग्युलर वॉइड मी क्लोज करायला लागले. हा क्लोज करण्यासाठी मला सर्कल कसा काढायला पाहिजे? ॲटम असा ठेवला पाहिजे. हा क्लोज करण्यासाठी असा ठेवला पाहिजे. पुढे असा ठेवला पाहिजे. या साईडला असा ठेवला पाहिजे. आणि हे जेव्हा मी ठेवलं तेव्हा मला लक्षात आलं, जर फक्त लव्हेंडर कलरची लेअर बघितली तरी ही 2 डायमेन्शनची एबीच आहे, है ना? 2 ॲटमच्या डिप्रेशन मध्ये. याचा अर्थ 2 डायमेन्शन मधली एबी आपण रिपीट केली की आपल्याला 3 डायमेन्शनची एबी भेटते. पण फक्त फरक एवढाच आहे की आपण एक्झॅक्ट ओव्हरलॅप नाही केलेलं, थोडंसं साईडला शिफ्ट केलं. येलो वरती लव्हेंडर ठेवलाय का मी? येलोचं फर्स्ट ॲटम आहे त्याच्यावरती मी लव्हेंडरचा फर्स्ट ॲटम ठेवला का? नाही. तर मी काय केलं? ट्रायंग्युलर वॉइड क्लोज केली आहे. सो तुम्हाला जी सेकंड लेअर भेटली ती काहीतरी अशी दिसतीये. मी पुढे आता सगळे ट्रायंग्युलर वॉइड्स क्लोज करते. आता कळालं असेल तुम्हाला व्यवस्थित. हे ट्रायंग्युलर वॉइड आहे मला दिसतोय. अप्पर ट्रायंग्युलर, काल आपण बघितलं वॉइड 2 टाइपचे आहेत. अप्पर ट्रायंगल पण असतात अँड लोअर ट्रायंगल पण असतात. हा मी अप्पर ट्रायंग्युलर वॉइड्स क्लोज करतीये. ओके, दॅट्स इट. ही लेअर जी कोणती आहे? लव्हेंडर लेअर जी तयार झाली तिला नाव आता मी देतीये बी. मी रिपीट का करतेय? मी निवांत सांगायला लागले बिकॉज यानंतर जी लेअर येणार आहे आता माझी ती कशी असणार आहे एकदा नीट बघा. पिंक कलरच्या चॉकनी आपण पुढची लेअर काढणार आहे. मला सांगा आता जी वॉइड मी इथे रंगवली आहे ती वॉइड कोणती आहे? जी वॉइड मी इथे रंगवली आहे ही वॉइड कोणती आहे? तर तुमच्यापैकी बरेच जण मनात म्हटले असतील की मॅम इट इज अ ट्रायंग्युलर वॉइड. आणि मी म्हणेन तुमचं उत्तर चुकलं, कारण आता या वॉइडला आपण ट्रायंग्युलर म्हणू शकणार नाही. या वॉइडचं नाव झालंय टेट्राहेड्रल. काय म्हणतीये बघा, आधीचं नाव लिहून घेऊया. टेट्राहेड्रल. जेव्हा तुम्ही 2 डायमेन्शन मध्ये होता याचा अर्थ मी पहिली लेअर कशी काढलेली? हे काहीतरी ही लेअर होती तुमची फर्स्ट लेअर. आता मी हा ट्रायंगल रंगवला आणि म्हटलं ही वॉइड कोणती आहे? ही वॉइड कोणती आहे? तर ती वॉइड किती ॲटम्सनी बनली आहे बघा. ही जी रिकामी जागा आहे किती ॲटम्सनी बनली? 1 2 3. म्हणून तुम्ही ट्रायंग्युलर वॉइड म्हटला. जेव्हा तुम्ही या ट्रायंग्युलर वॉइड वरती आता जेव्हा नवीन ॲटम आणताय आणि 3 डायमेन्शन मध्ये जाताय, आता ती वॉइड जी आतमध्ये गेली आहे, आतमध्ये लपली आहे, ती वॉइड 4 ॲटम्सनी बनली. 1 2 3 अँड लव्हेंडर वॉज द 4th. म्हणून 3 डायमेन्शन मध्ये हीच वॉइड ट्रायंग्युलर राहत नाही, आता टेट्राहेड्रल बनते. तीच वॉइड काय बनते आता? टेट्राहेड्रल. रिझन काय आहे? तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये गेला आणि ॲटम्स किती झाले या वॉइडला बनवणारे? फर्स्ट, सेकंड, खालचा थर्ड अँड स्वतः लव्हेंडर 4. 4 ॲटम्सनी बनलेली वॉइड ही आता टेट्राहेड्रल वॉइड. मग मी जी नवीन जो ॲटम ठेवायला लागलीये म्हणजे थर्ड लेअर मधला, तुम्हाला काय दाखवतीये बघा. मी ए लेअर लावली, बी लेअर लावली. बी लेअर कुठे ठेवलेली? लेअर ए च्या ट्रायंग्युलर वॉइड मध्ये. लेअर ए जेव्हा होती तेव्हा वॉइड ट्रायंग्युलर होतं. ट्रायंग्युलरवर ॲटम ठेवला, वॉइडचं नाव आता टेट्राहेड्रल झालं. सो हे जे स्ट्रक्चर आहे ए आणि बी लेअर याच्यामध्ये कुठली वॉइड असते? टेट्राहेड्रल. अजून एक वॉइड आहे, आपण शोधूया चला. अजून एक वॉइड आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला दिसत असेल, आय विल ट्राय माय बेस्ट टू शो यू. अजून एक वॉइड आहे जिचं नाव आहे ऑक्टाहेड्रल वॉइड.
सापडली आहे मला, बट मी इथे दाखवेन तुम्हाला क्रॉस सेक्शन मध्ये किंवा इथं दाखवते. मी आता काय करते, ही जी लव्हेंडर लेअर आहे ती पुढे पुढे नेत जाते. ही पुढे गेली, हा पुढे गेला, इथे. तर जरा एकदा बघा, मी काही ऍटम्स रंगवतीये इथे. जसं की तुम्हाला 3 लव्हेंडर ऍटम तर दिसत असतील. हा 1, हा 2, हा 3. 1 लव्हेंडर, 2 लव्हेंडर, 3 लव्हेंडर. त्याच्याच मागे 3 हे ग्रीन कलरचे आहेत, ते रंगवतीये मी. हा 1 ग्रीन कलर, हा 2 ग्रीन कलर, हा 3 ग्रीन कलर. आय डोंट नो तुम्ही किती प्रॉपरली त्याला बघू शकताय, पण बघा ते स्ट्रक्चर असं झालंय. हा एक लव्हेंडर आहे, हा एक लव्हेंडर आहे, हा एक लव्हेंडर आहे. हा कसा ट्रायंगल बनवायला रे? सरळ ट्रायंगल. 3 लव्हेंडर ऍटम्स जे मी इथं रंगवले, हा एक लव्हेंडर, हा एक होता अँड हा एक होता. यांनी सरळ ट्रायंगल बनवले आणि त्यावरती हा जो कलर आहे दुसरा वाला, त्यांनी उलटा ट्रायंगल बनवलाय. वरती 2 अँड खाली 1, वरती 2 आणि खाली 1. म्हणजे कसं आहे ते, खाली 1 आहे आणि वरती 2 सर्कल आहेत. आता लक्षात आलं असेल तुम्हाला काय स्ट्रक्चर बनलं. मग मी यांचे सेंटर जॉईन केले की मला उलटा ट्रायंगल भेटतोय. सो तुम्हाला लक्षात येतंय का की मध्ये एक वॉइड तयार होतीये, इथे एक वॉइड तयार होतीये, स्मॉल वॉइड. पण ती वॉइड किती ऍटम्सनी बनली? 6 ऍटम्सनी. मागचे 3 सरळ, समोरचे 3 उलटा ट्रायंगल. दॅट इज वॉइड बाय 6 ऍटम्स. आणि 6 ऍटम्सने जर वॉइड बनली असेल तर याचा अर्थ ती ऑक्टाहेड्रल वॉइड आहे. ती कुठली वॉइड आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड. सो इथं ज्या वॉइड्स आहेत, या रिकाम्या उरलेल्या ज्या वॉइड्स आहेत, कुठले ऍटम धरायचे? हा जर असा धरला 1, हा दुसरा धरला, हा तिसरा धरला सरळ ट्रायंगल, तर ही जी वॉइड आहे ती ऑक्टाहेड्रल वॉइड आहे. ही जी वॉइड आहे ब्ल्यू कलरची, ती आहे ऑक्टाहेड्रल वॉइड. नाव दिलंय ऑक्टाहेड्रल बिकॉज ती वॉइड 6 ऍटम्स पासून बनली आहे. याचा अर्थ त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 7. सो फायनल कन्क्ल्युजन ऍटलीस्ट एवढं पोहोचलो की 3 डायमेन्शन मधली जी एबी लेयर आहे, हवं तर हे रिप्रेझेंटेशन बघा. एबी लेयर आहे, त्या लेयर मध्ये 2 वॉइड आहेत. कुठले कुठले? टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. इज दॅट क्लिअर? एकदा याचा स्क्रीनशॉट करा. परत एकदा बोर्डवरती मी आता एबी लेयर घेतलीये. फर्स्ट बेस लेयर होती ए, त्याच्यावरती एक वेगळी लेयर लावली, तिचं नाव होतं बी. मग तुम्हाला ए आणि बी लेयर आता व्यवस्थित कळालं. त्यानंतर हा वॉइड पण लक्षात आला असेल. 1, 2, 3 ऍटम्सच्या मध्ये ट्रायंग्युलर वॉइड होता. पण नेक्स्ट लेयरचा ऍटम जेव्हा त्याच्यावरती बसला, त्याचं नाव काय झालं? जस्ट सांगितलेलं. ही वॉइड कोणती झाली आता? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. आणि तुम्हाला ऑक्टाहेड्रल पण ओळखता आलं पाहिजे. त्याच्यात जस्ट तिरकी एक वॉइड बनलेली असते. ती वॉइड बनते 6 ऍटम्स पासून. कसे 6 ते पण दाखवले मी मगाशी. खाली जी लेयर आहे व्हाईट लेयर, त्याचे 3 ऍटम्स असे असणार आहेत. 1, 2, 3. आणि त्याच्यावरती जी पिंक लेयर आहे त्याच्यावरती ऍटम्स कसे राहतील? 1, 2, 3. आता खालचे 3 ऍटम्स आणि हे वरती ठेवलेले 3 पिंक, याच्या मध्ये बरोबर एक वॉइड तयार होते. आता ही वॉइड किती ऍटम पासून बनली आहे? तर 6 ऍटम्स पासून बनली. सो ही वॉइड ऑक्टाहेड्रल वॉइड आहे. टेट्राहेड्रल 4 ऍटम्स पासून, ऑक्टाहेड्रल 6 ऍटम्स पासून. याचा अर्थ ए लेयर वरती जेव्हा बी लेयर ठेवतो तेव्हा 2 टाइपचे वॉइड दिसायला लागतात. टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. म्हणून मी काय लिहितीये बघा. लेयर 1. लेयर 1 कशी घेतलेली तुम्ही? पहिला जी बेस लेयर होती, बेस लेयर होती माझी ए बी फ्रॉम 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मधली ए बी आणली.
त्याच्यावरती आपण सेकंड लेयर ठेवली, पण कशी ठेवलेली? सेकंड लेयर इज केप्ट ऑन triangular void of layer 1 ऑफ लेयर 1. आता जी थर्ड लेयर ठेवायची आहे ती ठेवण्यासाठी माझ्याकडे दोन पॉसिबिलिटीज आहेत. कारण आताच तुम्ही बघितलं की माझ्याकडे दोन टाईपच्या वॉइड आहेत, टेट्राहेड्रल वॉइड पण आहे, ऑक्टाहेड्रल वॉइड पण आहे. त्यामुळे थर्ड लेयर मी टेट्राहेड्रल वॉइड्स वरती पण ठेवू शकते अँड ऑक्टाहेड्रल वरती पण ठेवू शकते. म्हणून मी बोर्डचे दोन भाग केले. दोन्हीकडे सेमच स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे. ही पण AB लेयर आहे, ही पण AB लेयर आहे 3 डायमेन्शन मध्ये. सो याची लेयर 1 कशी असणार आहे? सेम AB ऑफ 2 डायमेन्शन पहिली लेयर. सेकंड लेयर कशी आहे याची? सेकंड लेयर इज केप्ट ऑन ट्रायंग्युलर वॉइड ऑफ लेयर 1. लेयर 1 ची ती ट्रायंग्युलर वॉइड होती, बरोबर आहे ना? पण त्याच्यावर लेयर 2 आल्यानंतर त्याच वॉइडला मी टेट्राहेड्रल म्हणायला लागले. आता हे दोन स्ट्रक्चर सेम आहेत. एकदा आपण इकडचे वॉइड पण बघून घेऊया, नावं कळतायत का? ही येलो कलरची वॉइड आहे, 4 ॲटम्स पासून बनले. हा व्हाईट, हा सेकंड व्हाईट, थर्ड व्हाईट अँड फोर्थ पिंक. याचा अर्थ ती टेट्राहेड्रल आहे. बट ही टेट्राहेड्रल वॉइड कुठे आहे? 1 and 2 च्या मध्ये, दॅट इज फर्स्ट लेयरची. ठीक आहे, 1 and 2 लेयरच्या मध्ये असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला जर ही वॉइड नीट बघता आली, ऑरेंज कलरची जी काही कलर केली आहे, ही वॉइड पण टेट्राहेड्रल आहे. कारण ही पण 4 ॲटम्स पासून बनले. बट कोणते 4 ॲटम्स? आता हा एक पिंक ॲटम, हा वाला एक पिंक, हा वाला एक पिंक, वरती एक पिंक आहे आणि या 3 पिंकच्या मागे बरोबर एक व्हाईट आहे. हा एक व्हाईट आहे. तुम्हाला असं दिसायला हवं. 3 ॲटम पिंकचे कसे आहेत? सरळ सर्कल आहे, 1 2 3 ट्रायंगल आहे आणि त्याच्या मागे असा व्हाईट ॲटम आहे. त्यामुळे ही जी वॉइड मी दाखवतीये ती परत एक टेट्राहेड्रल वॉइड आहे. ही सुद्धा कशी आहे? एक टेट्राहेड्रल वॉइड आहे. पण कोणाची आहे आता? ही वर पिंक लेयर आहे. सो या पिंक लेयरची वॉइड झाली, दॅट इज सेकंड लेयरची. आता सगळ्यात सिंपल आहे बघा. ही जी वॉइड आहे ती मागच्या साईडला आहे, ही जी वॉइड आहे ती समोरच्या साईडला आहे. सो समोरच्या साईडून मी ॲटम ठेवताना इथे ठेवेन, मागच्या साईडून ठेवायला लागला तर तसा मागे पुट करेन. म्हणून मी जास्त कम्फर्टेबली कुठली दाखवतीये? ही समोरची टेट्राहेड्रल वॉइड. आणि ऑक्टाहेड्रल वॉइड तुम्हाला इथे मी जस्ट दाखवलीये. मागचे 3 व्हाईट, समोरचे 3 पिंक, इथे ऑक्टाहेड्रल आहे. सो आपण काय करूया, इकडे असं स्ट्रक्चर बनवू की येणारी थर्ड लेयर कशी बसणार आहे? या वॉइड वरती. चला काढूया स्ट्रक्चर. हा वॉइड होता, याच्यावरती मी ॲटम ठेवला. असं जेव्हा तुम्ही परत रिपीटेटिंगली टेट्राहेड्रल वॉइड शोधाल, तुम्हाला लक्षात येईल की येणारी थर्ड लेयर एक्झॅक्टली फर्स्ट लेयरवर ओव्हरलॅप होणार आहे. बघा, मी हा जो नवीन ॲटम काढला तो एक्झॅक्टली आधी काढलेल्या व्हाईट ॲटम वरती म्हणजे फर्स्ट लेयर वरती ओव्हरलॅप झाला. सो लेयर 3 कशी ठेवली मी? इज केप्ट ऑन टेट्राहेड्रल वॉइड ऑफ लेयर 2. दुसऱ्या लेयरच्या टेट्राहेड्रल वॉइड वरती जर तिसरी लेयर ठेवली तर मला असं लक्षात आलं की लेयर 1 जी आहे सेम एक्झॅक्टली लेयर 3 सारखी आहे. सेम एक्झॅक्टली लेयर 3 सारखी येणार आहे. बघा, तुम्हाला लक्षात येत असेल, आधी इथं व्हाईट ॲटम होता, त्याच्यावरती मी पिंक लेयर ठेवली आणि आता नवीन तिसरी आणली आहे ती पहिल्या व्हाईट सारखीच आहे. सगळ्या व्हाईट वरती परत असे नवीन ॲटम्स येणार आहेत. फोर्थ लेयर येणार, ती सेकंड लेयर सारखी असणार. याचाच अर्थ आय कॅन से
परत ए बी काइंड ऑफ स्ट्रक्चर व्हायलं, बट आता हे स्ट्रक्चर 3 डायमेन्शन मध्ये. फक्त आता हे स्ट्रक्चर 3 डायमेन्शन मध्ये. फर्स्ट लेयरला मी नाव ए दिलं तर सेकंड लेयरला नाव मी बी द्यायला पाहिजे. अँड फर्स्ट अँड थर्ड सेम असल्यामुळे मी परत नाव ए देणार. नेक्स्ट लेयर जिला येईल तिला बी नाव देणार. सो ए बी स्ट्रक्चर झालं. या ए बी स्ट्रक्चरलाच आपण आता काय म्हणायला लागलेलो, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल बरोबर आहे ना. ए बीचं नाव काय असतं, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. पण कशामध्ये, 3 डायमेन्शन. हे विसरायचं नाही लिहायला, कारण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आपण 2 डायमेन्शन मध्ये पण बघितलंय. ए बी तिथे सुद्धा आपण बघितलं 2 मध्ये, बट 3 डायमेन्शन असेल तर पुढे इन 3 डायमेन्शन म्हणायला विसरायचं नाही. हे झालं HCP. यालाच कसं लिहितात, HCP, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता या इथे राहिलं काय मग, टेट्राहेड्रल ऑक्युपाय झाली. टेट्राहेड्रलला ॲटम नाही ठेवले तर थर्ड लेयरचे ॲटम आपण कुठे ठेवू शकतो. थर्ड लेयर इज केप्ट ऑन ऑक्टाहेड्रल void of layer 2. सेकंड लेयरच्या ऑक्टाहेड्रल void वरती ॲटम ठेवा. हा ऑक्टाहेड्रल void असा मी ॲटम ठेवला. आता तुम्हाला लक्षात येईल की आधी काढलेली व्हाईट लेयर 1, नंतर काढलेली पिंक लेयर 2 अँड जस्ट काढलेली लव्हेंडर लेयर 3, तिन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत. ओव्हरलॅपिंग दिसतंय का, मी सरळ सांगू शकते. व्हाईटला पिंक ओव्हरलॅप होत नाही, पिंकला ब्ल्यू ओव्हरलॅप होत नाही म्हणजे लव्हेंडर, अँड लव्हेंडर अँड व्हाईट हे सुद्धा ओव्हरलॅप होत नाही. सो ऑल 3 लेयर्स आर डिफरंट. त्यामुळे मला कसं नाव लिहावं लागेल हिचं, ए बी सी. लक्षात आलं, ऑल 3 लेयर्स आर डिफरंट. सो ए लेयर 1 ला जर तुम्ही ए म्हणत असाल तर लेयर 2 तुमची बी होईल आणि 3 वेगळीच आहे म्हणून ती सी होईल. तर ए बी सी इन 3 डायमेन्शन. इन 3 डायमेन्शन. आता इचंच नाव आपण देतो क्यूबिक क्लोज पॅकिंग. सो मी नाव इथं लिहिते, क्यूबिक क्लोज पॅकिंग. शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहिणार मग, CCP, क्यूबिक क्लोज पॅकिंग, also known as ABC in 3 dimension. आणि this is nothing but your face centered cubic unit cell. CCP म्हणजेच काय असतो आपला, FCC. MHT CET चे खूप MCQ तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात जर तुम्हाला हे माहिती आहे. क्यूबिक क्लोज पॅकिंग म्हणजेच फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आता जर मी तुम्हाला विचारलं की CCPचा कोऑर्डिनेशन नंबर काय, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसायला लागेल का, बिलकुल नाही. आपण FCCचा काढलाय. जर FCCचा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे, 12 आहे, तर CCPचा पण काय आहे, 12 आहे. जर मी तुम्हाला विचारलं की Z ची व्हॅल्यू काय किंवा नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल दॅट इज स्मॉल n काय आहे CCP साठी, कॅल्क्युलेट कराल का, बिलकुल नाही. FCC साठी Z4 आहे तर CCP साठी सुद्धा Z4च आहे. CCP कसं बनवलं आपण, फर्स्ट लेयर घेतलेली 2 डायमेन्शन मधली AB, त्याच्यावरती सेकंड लेयर ठेवली सच दॅट ट्रायंग्युलर वॉइड्स झाकले जातील. हाफ द ट्रायंग्युलर वॉइड्स झाकले जातील. हाफ का म्हटलं, कारण आपण फक्त उभे ट्रायंगल्स क्लोज केले. हाफ द ट्रायंग्युलर वॉइड्स. तिसरी लेयर कशी आणली, थर्ड लेयर जी आणली ती आम्ही ऑक्टाहेड्रल वरती पुट केली. त्यामुळे ABC स्ट्रक्चर तयार झालं. ABC इज नथिंग बट क्यूबिक क्लोज पॅकिंग. जर तुम्हाला ह्या दोन्ही स्ट्रक्चरसाठी Z विचारला किंवा आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय म्हणतात त्याला स्मॉल n म्हणतात, तर दोन्हीसाठी काय आहे 12. दोन्हीसाठी कोऑर्डिनेशन नंबर काय आहे 12. त्याच्यानंतर आणखीन काय विचारतील तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर. दोन्हीसाठी
सॉरी झेड किती आहे 4, झेड किती आहे 4. नंबर ऑफ एटम पर युनिट सेल इज 4. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 12. जर मी पॅकिंग फ्रॅक्शन किंवा पॅकिंग इफिशियन्सी विचारलं तर पॅकिंग इफिशियन्सी विचारलं तर FCC ची जी आहे तीच CCP ची असणार आहे, कारण बोथ आर सेम. म्हणजे किती 74%. 74% फॉर FCC, फॉर CCP ॲज वेल ॲज फॉर HCP. हे सगळे सेम आहेत. हे सगळे काय आहे सेम आहे. FCC साठी जी व्हॅल्यू आहे तीच या दोघांसाठी असणार आहे, दोघांसाठी. इज दॅट क्लिअर? ओके. पण FCC म्हणजे CCP, FCC म्हणजे HCP नाही. दीज बोथ आर डिफरंट. वेगवेगळी अरेंजमेंट आहे. FCC ची वेगळी अरेंजमेंट आहे, HCP ची वेगळी अरेंजमेंट आहे. बट ज्या व्हॅल्यूज येणार आहे झेडची, पॅकिंगची किंवा कोऑर्डिनेशन नंबरची, त्या व्हॅल्यूज सेम असतात. ओके. चला मग आपण एकदा याचा स्क्रीनशॉट करूया. इथं आपलं पूर्ण पॅकिंग संपलं. पॅकिंग तसं आपल्याला एक्झाम मध्ये ड्रॉ करा वगैरे असे क्वेश्चन्स येत नाहीत. पण जोपर्यंत हे इमॅजिनेशन होत नाही तोपर्यंत सॉलिड स्टेट आपल्याला समजतच नाही. काही न्यूमरिकल्स फक्त आणि फक्त इमॅजिनेशन वरती असतात, ते सुटणं फार इम्पॉर्टंट आहे. सो हळूहळू मी तुम्हाला त्या न्यूमरिकल्स कडे नेईन. याचा स्क्रीनशॉट झाला असेल, एकदा मी बोर्ड ड्राफ्ट करेन आणि कन्क्ल्युजन सांगेन या सगळ्यामधून आपण काय शिकलो. ओके. सो थोडा वेळ परत एकदा बघा काय काय केलंय. सो फायनल कन्क्ल्युजन, पॅकिंग मध्ये 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शन हे फक्त तुमचं बेसिक इमॅजिनेशन क्लिअर करण्यासाठी होतं. मेन पार्ट आहे 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शनची पहिली लेअर, पहिला 3 डायमेन्शनचा पोर्शन होता ज्यातून तुम्हाला SCC भेटला, तो सिंपल आहे. ज्यातून तुम्हाला SCC भेटला तो सिंपल होता. काय केलं आपण, पहिली लेअर अशी घेतली, एका खाली एक वेल अरेंज्ड ॲटम्स, आणि बरोबर परत त्याच्यावरती सेम अशीच लेअर ठेवली, AA टाईपची लेअर, AA टाईपची लेअर. नंतर आणखीन जेव्हा लेअर ठेवायची होती सेम याच्यावरती ठेवली. सो ऑल लेयर्स आपल्याला सेम दिसायला लागले अँड दॅट बिकेम SCC, दॅट बिकेम SCC. पण सेकंड पोर्शन जो होता तो मी आता खाली तुम्हाला कन्क्ल्युजन करून दिलं. त्यातली पहिली लेअर मी घेतली AB काइंड ऑफ लेअर, म्हणजेच आपण म्हणू शकतो AB ऑफ 2 डायमेन्शन घेतली. जेव्हा त्याच्यावरती नेक्स्ट लेअर ठेवायची होती तेव्हा मी अप्पर ट्रायंगल, असे सरळ जे ट्रायंगल दिसत आहेत ते क्लोज केले. बघा लोअर ट्रायंगल वर मी कोणताच ॲटम नाही ठेवलेला, फक्त अप्पर ट्रायंगल क्लोज केले. सो लेअर 2 कशी ठेवली, हाफ ट्रायंग्युलर वॉइड्स आर क्लोज. वाय हाफ, कारण अप्पर ट्रायंगल क्लोज, लोअर ट्रायंगल तसाच सोडला. अप्पर ट्रायंगल क्लोज, पुढचा लोअर ट्रायंगल तसाच सोडेल. सो हाफ ट्रायंग्युलर वॉइड्स मी क्लोज केले. आता जेव्हा थर्ड लेअर येणार तेव्हा माझ्याकडे 2 वॉइड होते, टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. जेव्हा मी तिसरी लेअर टेट्राहेड्रल वॉइड मध्ये ठेवली तर मला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर भेटलं. जर मी थर्ड लेअर ऑक्टाहेड्रल वॉइड मध्ये ठेवली असती तर मला CCP म्हणजेच क्यूबिक क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर भेटलं. CCP लाच काय म्हणतात, FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मग हे जरी तुम्हाला मगाच्या डायग्राम्स कळाल्या नसतील पण हा चार्ट लक्षात राहिला तरी तुमचे MHT CET चे MCQ सॉल्व्ह होतील आणि बोर्डचे सुद्धा न्यूमरिकल सॉल्व्ह होतील. आता हे लक्षात आलं असेल, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, सेकंड लेअर ठेवला 2 टाईपचे वॉइड झाले. तिसरी लेअर टेट्राहेड्रल मध्ये ठेवली तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, तिसरी लेअर ऑक्टाहेड्रल मध्ये ठेवली तर क्यूबिक क्लोज पॅकिंग. आता तुम्हाला क्वेश्चन HCP वर येऊ दे, CCP वर येऊ दे किंवा FCC वर येऊ दे, तिघांसाठी Z4 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे आणि पॅकिंग इफिशियन्सी 74% आहे. त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे फॉर MCQ किंवा फॉर न्यूमरिकल्स इज दिस,
3 डायमेन्शन मध्ये हे जे 3 सेल आहेत सीसीपी म्हणजेच एफसीसी आणि एचसीपी म्हणजे दोनच काइंड ऑफ सेल हे, यांच्यामध्ये किती ॲटम्स असतात? जर समजा मी म्हटलं 4 ॲटम आहेत किंवा 4 पेक्षा मी जनरली म्हटलं n ॲटम आहेत, 1 ॲटम, 2 ॲटम, 3 ॲटम, 4 ॲटम, कितीही घ्या ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, म्हणून मी म्हटलं n ॲटम. जर n ॲटम असतील तर त्याच्या अवतीभोवती 2n टेट्राहेड्रल वॉइड असतात. 2n म्हणजे काय? दुप्पट. जर तुम्ही 1 ॲटम कन्सिडर केला तर त्याच्या जवळ त्याला चिटकलेल्या 2 टेट्राहेड्रल वॉइड असतात. मग जर n ॲटम असतील तर 2n टेट्राहेड्रल वॉइड झाला. आणि ऑक्टाहेड्रल किती असतात? तेवढ्याच. जे एका ॲटम साठी 1 ऑक्टाहेड्रल वॉइड तर n ॲटम साठी n ऑक्टाहेड्रल वॉइड. लक्षात आलं का मी काय म्हणतेय? हवं तर आपण इथे एक बॉक्स काढू. रिकामी जागा इथेच आहे म्हणून इथे काढतीये. जर मी म्हटलं 1 ॲटम आहे, मी जर म्हटलं 1 ॲटम आहे तर त्याला किती आजूबाजूला टेट्राहेड्रल वॉइड? तर एका ॲटम साठी दुप्पट टेट्राहेड्रल वॉइड असतात. टीडी म्हणजे काय? टेट्राहेड्रल. आणि तेवढ्याच जेवढे ॲटम आहेत तेवढ्याच काय असतात? ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. जर समजा मी असं म्हटलं 4 ॲटम आहेत, 4 ॲटम आहेत, कारण एफसीसी वगैरे सगळ्यामध्ये किती ॲटम असतात? 4. 4 ॲटम साठी मला सांगा टेट्राहेड्रल किती होणार? दुप्पट. दॅट इज 8 टेट्राहेड्रल वॉइड. आणि ऑक्टाहेड्रल केवढे? जेवढे ॲटम आहेत तेवढेच, 4 ऑक्टाहेड्रल वॉइड. म्हणून जनरली असं म्हणतात की जर n ॲटम असतील तर 2n म्हणजे दुप्पट टेट्राहेड्रल वॉइड असतात आणि तेवढ्याच ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. लक्षात आलं असेल? हां. मग असं का झालं? टेट्राहेड्रल दुप्पट का आहेत? तर बघा मी परत स्ट्रक्चर काढलं. ए वरती बी. तुम्हाला मी पिंक कलरची वॉइड दाखवली आहे जी टेट्राहेड्रल वॉइड आहे. मी एक ॲटम धरला जो शेड केलाय, तो ॲटम पकडा. तो 1 ॲटम आहे, 1 ॲटम आहे, त्याला चिटकलेल्या त्याला असणाऱ्या 2 टेट्राहेड्रल वॉइड तुम्हाला दिसतात. म्हणजे एका ॲटमला पकडलं तर त्याच्या आजूबाजूला 2 टेट्राहेड्रल वॉइड असतात. म्हणून n ॲटम असतील तर 2n टेट्राहेड्रल वॉइड झाला. दुप्पट. एकाला 2, दोघांना 4, चाराला 8. सिमिलर वे मध्ये जर मी तुम्हाला ऑक्टाहेड्रल वॉइड दाखवला तर हा ऑक्टाहेड्रल वॉइड एकटाच असतो. जर समजा मी म्हटलं हा व्हाईट ॲटम, याला चिटकलेल्या किती ऑक्टाहेड्रल वॉइड आहेत? तर फक्त हीच. कारण दुसरी जी ऑक्टाहेड्रल वॉइड असेल ती कुठेतरी दूर येते आणि या व्हाईट ॲटमचा आणि त्या ऑक्टाहेड्रलचा काही एक संबंध नसतो, ती जवळ नसते. त्यामुळे जवळ किती असते? फक्त 1. एका ॲटमला 1 ऑक्टाहेड्रल वॉइड, 2 ॲटमला 2 ऑक्टाहेड्रल वॉइड, तसं n ॲटमला n ऑक्टाहेड्रल वॉइड असतात. लक्षात आलं? एकदा याचा पण स्क्रीनशॉट करा. दोन टाइपचे वॉइड जे आज तुम्हाला नवीन कळाले, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल, ते नेमकं तुमच्या रूम मध्ये कुठे आहेत हे पण थोडं इमॅजिनेशन करूया. आपली रूम म्हणजेच काय? आपला क्यूब. मग बघा वॉइड्स बद्दल शिकायचं आता. फॉर सीसीपी म्हणजेच एफसीसी अँड एचसीपी we know that z is equal to 4. If z is equal to 4, tetrahedral void किती असणार? दुप्पट. That is 2 times 4, 8. Octahedral void किती असतात? z इतकीच. That is number of atom इतकीच. मग आता मी प्रूफ करून दाखवणार की एखाद्या क्यूब मध्ये 8 टेट्राहेड्रल वॉइड कुठे असतात नेमके. मग हा मी क्यूब काढला. तुम्हा सगळ्यांना बॉडी डायगोनल माहिती आहे का? तुम्ही कोणताही एक कॉर्नर पकडा तुमच्या रूमचा आणि बरोबर हा जर अप साइड आहे तर नंतर तुम्हाला काय करायचंय? क्रॉस मध्ये येऊन खालचा ट्रायंगल पकडायचा आहे. बट जर तुम्ही मागचा कॉर्नर पकडताय, आता तुम्ही पुढचा कॉर्नर पकडा आणि याला मी जॉईन करते. ही झाली तुमची एक बॉडी डायगोनल. ही काय झाली तुमची? एक बॉडी डायगोनल. या बॉडी डायगोनल वरती 2 टेट्राहेड्रल वॉइड आहेत. 2. त्या कुठे असतात? ग्रीन कलरने करू किंवा ब्ल्यू कलरने करू.
बरोबर सेंटरला आधी बोट धरा. त्याच्यानंतर तुम्हाला हे अर्ध डिस्टन्स जे दिसतंय त्याचा पण सेंटर करा. हे जे अर्ध डिस्टन्स आहे सेंटर पासून कॉर्नर पर्यंत ह्याच्या पण हाफला या. इथे कुठेतरी एक वॉइड आहे, रिकामी जागा आहे. सिमिलरली सेंटरला फिंगर ठेवलेलं, या कॉर्नरला फिंगर ठेवा. याचा अर्धा भाग कुठे होईल? इथे. सो इथे एक वॉइड आहे. हे मी आधी तुम्हाला कॉर्नर पकडायला शिकवला. हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर. लाईन जॉईन केली जी होती बॉडी डायगोनल. बॉडी डायगोनल वरती असे दोन तुम्हाला काय दिसतील? हे टेट्राहेड्रल वॉइड. मी टीडी लिहू का? टीडी म्हणजे काय? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल वॉइड आहे हा. हा पण काय आहे? ब्ल्यू कलरचा टीडी. टीडी वॉइड, टेट्राहेड्रल वॉइड. म्हणजे मी असं म्हणू का, एका बॉडी डायगोनल वरती दोन टेट्राहेड्रल वॉइड आहेत. एका बॉडी डायगोनल वरती दोन टेट्राहेड्रल वॉइड्स आहेत. आता मला सांगा, पूर्ण क्यूब मध्ये टोटल बॉडी डायगोनल किती असतात? टोटल बॉडी डायगोनल ही एक आहे. दुसरी मी कशी काढू शकते? यामध्ये काढायला गेले तर फार किचकट होईल. तुम्ही त्यापेक्षा इमॅजिन करा, वरचा कॉर्नर टू खालचा कॉर्नर एक. सिमिलरली त्या साइडचा वरचा आणि या साइडचा खालचा केला तर दोन. सो या फेज मध्येच दोन झाले. आता समोरचा कॉर्नर आणि इकडे खाली केला तर तीन. या साइडचा वरचा आणि तिकडे खालचा केला तर चार. सो टोटल आय हॅव 4 बॉडी डायगोनल्स. किती असतात माझ्याकडे? 4 बॉडी डायगोनल क्यूब मध्ये. 4 बॉडी डायगोनल. मग आता मला सांगा, जर एका बॉडी डायगोनल वरती दोन टीडी वॉइड आहेत तर 4 बॉडी डायगोनल वरती माझ्याकडे 8 टेट्राहेड्रल वॉइड असणार. सो अख्ख्या क्यूब मध्ये 8 टेट्राहेड्रल वॉइड आहेत हे मी प्रूफ केलं आणि हे आपल्या इथे व्हॅलिड पण आहे. एका बॉडी डायगोनल वरती दोन. दुसरा बॉडी डायगोनल मी दाखवू शकते याच्यामध्ये. हा कॉर्नर तो पाठीमागचा घेतलाय म्हणजे याला मी समोरचा घेईन. हे पण तुम्ही जॉईन करा असं. किंवा याच्यातच कसं करू शकता, हा वरचा आणि याच्यात खाली. इथे किचकट दिसेल पण तुम्ही जर इमॅजिन केलं तर तुमच्या 4 डायगोनल्स तुम्हाला भेटून जातील. हा कॉर्नर आणि हा कॉर्नर. इथे किचकट दिसेल पण टोटल मध्ये 4 बॉडी डायगोनल पाहिजेत. प्रत्येक बॉडी डायगोनल वरती 2 तर 4 बॉडी डायगोनल वरती 8 टेट्राहेड्रल वॉइड. हेन्स प्रूफ्ड. आता ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल किती पाहिजेत? 4. बघूया. ऑक्टाहेड्रल वॉइड कुठे प्रेझेंट असते? ती प्रेझेंट असते एज सेंटरला. एज म्हणजे काय? दोन कॉर्नर्सला जॉईन करणाऱ्या लाईनला एज म्हणतात. या एजच्या बरोबर सेंटरला वॉइड आहे. ही इथे वॉइड आहे. मग किती एज आहेत माझ्याकडे? 12 एज आहेत. मग असे ठेवा. प्रत्येक एजच्या सेंटरला ह्या सगळ्या वॉइड आहेत, या सगळ्या रिकाम्या जागा आहेत. सो याचा अर्थ माझ्याकडे 12 एजेस आहेत. 12 एजेस आहेत म्हणजे 12 वॉइड झाले का? नाही. ही वॉइड, ही जी एज आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? 1/4. म्हणजेच एक एज, ही अख्खी एज तुमच्या रूम मध्ये नाहीये, अजून दुसऱ्या 4 रूम मध्ये शेअर्ड आहे. शेजारच्या रूम मध्ये, पाठीमागच्या आणि याच्या पाठीमागच्या. स्वतःची रूम, आपल्या पाठीमागची रूम, आपल्या शेजारची रूम आणि त्या शेजारच्या रूमच्या पाठीमागची रूम. अशा 4 रूम मध्ये ही कॉमन आहे. म्हणजे दिसताना जरी तुम्हाला इथे 1 दिसत असेल तरी आपल्या रूम मध्ये तिचा पोर्शन किती आहे? 1/4. मग सगळ्याचा मला 1/4 घ्यायला पाहिजे. दॅट इज 12 जरी दिसत असेल तरी त्याला मला 1/4 नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग बघा माझ्याकडे किती झाले? 3 वॉइड झाले टोटल. दिसत जरी 12 असतील तरी त्या टोटल किती वॉइड आहे? 3 वॉइड्स आहेत. मग अजून एक राहिली, कारण ऑक्टाहेड्रल तर 4 पाहिजेत. अजून एक कुठे असते? बरोबर बॉडीच्या सेंटरला. रिकामी जागा असते.
काहीच ॲटम नसतो तिथे, कुठलाही ॲटम नसतो, बरोबर आहे ना. फेस सेंटर असेल तर बॉडीच्या मध्ये ॲटम असणार आहे का? नसणार आहे. ॲटम नाही म्हणजे रिकामी जागा. दॅट इज वन वर्ड कुठे अजून बॉडी सेंटरला. हे झालं एजचे 3 वर्ड्स. बॉडी सेंटरला अजून एक वर्ड आहे. सो टोटल जर मी ऍड केले तर आय विल गेट अख्ख्या क्यूब मध्ये 4 ऑक्टाहेड्रल वर्ड्स. हेन्स प्रूफ. सो तुम्हाला लोकेशन विचारतील, टेट्राहेड्रल वर्ड कुठे असतात? टेट्राहेड्रल वर्ड बॉडी डायगोनल वर असतात. एका बॉडी डायगोनल वर किती असतात? 2 असतात. कुठे असतात? मी डायग्राम काढून दाखवलीये. ऑक्टाहेड्रल कुठे असतात? एज सेंटरला आणि एक असतो बॉडी सेंटरला. सो टोटल पण करून झालं. पटकन एकदा स्क्रीनशॉट करा. खूप मोठा पोर्शन कंप्लीट झाला आता आपला सॉलिड स्टेट चॅप्टरचा. काही न्यूमरिकल्स बघायचे. या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर अजूनही अनअकॅडमी वरती माझ्यासोबत कनेक्टेड नसाल तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये माझा इन्व्हाइट कोड पुट करा. इन्व्हाइट कोड मी लिहिते इथे. माझे लेक्चर्स बघायला चालू करा. काही चॅप्टर माझे यूट्यूब वरून शिका. काही चॅप्टर अनअकॅडमी फ्री आहेत, ते फ्री लेक्चर्स बघा. दिस इज माय इन्व्हाइट कोड. तुम्हाला ॲप डाउनलोड करायची आहे. तुमचा मोबाईल नंबर वगैरे सगळं व्हेरीफाय करा प्रॉपरली. ईमेल ID व्हेरीफाय करा. त्यानंतर वरती सर्च करा माझं नाव प्रार्थना पवार, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. माझ्या व्हिडिओवर क्लिक केलं की तुम्हाला इन्व्हाइट कोड विचारतो. कोणाचं लेक्चर बघणार आहे तुम्ही? माझं. तर पुट दिस कोड प्रार्थना 0727. माझे लेक्चर्स तुम्हाला ओपन होतील. सो भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये with some new concepts of solid state. Till then, thank you so much.